नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत ब्रुसेलोसिस या रोगाबद्दल. तर ब्रुसेलोसिस हा रोग गाई म्हशीमध्ये होणारा सर्वात घातक रोग आहे. कारण हा रोग एक झूनोटिक रोग आहे, म्हणजे जनावरांमधून माणसांना होणारा हा रोग आहे. आणि या रोगामुळे भारतात दरवर्षी जेवढा टोटल पशुधनाचा लॉस होतो, म्हणजे वेगवेगळ्या बिमाऱ्यामुळे जेवढ्या पशुधनाचे आर्थिक नुकसान होते, तर त्यामध्ये 95% पेक्षा जास्त वाटा एकट्या या ब्रुसेलोसिस रोगाचा आहे. एवढा मोठा हा घातक रोग आहे आणि एवढे मोठे नुकसान करणारा हा रोग आहे. सोबतच हा रोग जनावरातून माणसांना सुद्धा होतो. ही एक सर्वात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी. आणि हा रोग जेव्हा माणसात येतो, तर ती स्त्री असू द्या पुरुष असू द्या, खास करून जे वेटरनरी डॉक्टर असतात, तर ते सगळ्यात जास्त याच्या रिस्कवर असतात. म्हणजे त्यांना सगळ्यात जास्त धोका असतो हा रोग होण्याचा. तर स्त्री असो पुरुष असो, तर त्यांच्यात कायमचं वंध्यत्व सुद्धा या रोगामुळे येऊ शकते. तर या रोगाबद्दलच आपण आज जाणणार आहोत. हा रोग खूप मोठं नुकसान करतो पशुपालनाचं आणि शेतकऱ्यांचं. तर या रोगाची काय लक्षणे असतात, याच्यावर काही उपचार होऊ शकतो का, आणि या रोगाचा आपल्याला प्रतिबंध करता येऊ शकतो का, तर या सगळ्या गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर दाबून ऑलवाल्या ऑप्शनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. तर ब्रुसेलोसिस किंवा ज्याला आपण ब्रुसेला म्हणतो, तर ब्रुसेलोसिस हा रोग एक ब्रुसेला ॲबॉर्टस नावाच्या बॅक्टेरियापासून होणारा रोग आहे. बॅक्टेरिया म्हणजे ज्याला आपण मराठीत जीवाणू म्हणतो. तर हा एक ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. आणि ब्रुसेला ॲबॉर्टस हा बॅक्टेरिया जसे जनावरात ॲबॉर्शन करतो, म्हणून या रोगाला कॉन्टेजियस ॲबॉर्शन सुद्धा म्हणतात आणि बँक्स डिसीज या नावाने सुद्धा ब्रुसेलोसिस या रोगाला ओळखतात. आता कॉन्टेजियस ॲबॉर्शन म्हणजे काय, की कॉन्टेजियस म्हणजे एकापासून दुसऱ्याला संसर्ग होणे. जर स्पर्श केल्यानंतर किंवा कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर जर रोग हा एकापासून दुसऱ्याला पसरत असेल, तर त्याला आपण कॉन्टेजियस डिसीज म्हणतो. तर आता याला पशूंमधील कॉन्टेजियस ॲबॉर्शन जर म्हटले जाते, याचा अर्थ असा की जर तुमच्या कळपातील एका गाईला किंवा म्हशीला हा जर आजार झाला, तर तो तिच्या संपर्कात येणाऱ्या दुसऱ्या चांगल्या हेल्दी गाईला हा आजार नक्की होणार. म्हणून याला कॉन्टेजियस ॲबॉर्शन सुद्धा म्हणतात. आणि सोबतच जर आपल्या गाई म्हशीमध्ये ॲबॉर्शन झाले, म्हणजे गर्भपात झाला, आणि ती ज्या पशुपालकांना या रोगाबद्दल माहीत नाही, तर ते त्यांच्या प्लॅसेंटाला हात लावतात किंवा त्या वासराला, ज्या वासराला जन्म दिला त्या वासराला हात लावतात. तर अशा वेळेस त्यांच्या हातांना जखम वगैरे जर असेल, तर हा रोग त्या गाईमधून किंवा म्हशीमधून हा माणसामध्ये होतो. हे सुद्धा लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आणि माणसामध्ये जर हा रोग झाला, तर कायमचं वंध्यत्व येण्याची शक्यता या रोगामध्ये असते. तर पशुपालनामध्ये जे वेगवेगळे आजार आहेत, रोग आहेत, त्याच्यामुळे जे पशुपालकांचे, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते, त्याच्यात सगळ्यात टॉपवर म्हणजे सगळ्यात वरी जर कोणता रोग असेल, तर हा ब्रुसेलोसिस रोग आहे. आणि या रोगामुळे भारतात दरवर्षी 2.4 ते 4.8 मिलियन रुपयेच एवढ्या रुपयाचा लॉस होतो, म्हणजे आर्थिक नुकसान भारतात या रोगामुळे होते. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर या रोगाचे नुकसान आहे. तर ब्रुसेला ॲबॉर्टस हा जो बॅक्टेरिया आहे, त्याला जर आपण मायक्रोस्कोप खाली बघितलं, तर तो जसा आपण स्क्रीनवर बघत आहात, तर याप्रमाणे तो
दिसतो। तर आता आपण बोलूया याच्या ट्रान्समिशन बद्दल, म्हणजे हा रोग एका जनावरातून दुसऱ्या जनावरामध्ये कसा होतो। तर एखाद्या आपल्या गाई म्हशीला ब्रुसेलोसिस हा आजार झालेला आहे आणि त्या गायीचे ॲबॉर्शन झाले म्हणजे गर्भपात झाला, तर गर्भपातापासून झाल्याच्या नंतर जे काही फ्लूइड त्याच्यातून बाहेर निघते, जे जार असते किंवा जे बाकी मटेरियल असते, पाणी वगैरे अमनियोटिक फ्लूइड आपण त्याला म्हणतो, तर ते जनावराच्या चाऱ्यावर किंवा पाण्यामध्ये पडलं किंवा मिसळल्या गेलं आणि तो चारा किंवा पाणी दुसऱ्या जनावराने खाल्ला तरी हा आजार त्या जनावरामध्ये होतो। त्याचबरोबर हा आजार इन्हेलेशनमुळे सुद्धा होतो, म्हणजे जे बॅक्टेरिया ते हवेत असतात आणि ते आपण श्वास घेतल्यानंतर आपल्या शरीरात जातात, तर या पद्धतीने सुद्धा या रोगाचा प्रसार होतो। त्याच्यानंतर जर समजा एखाद्या गायीमध्ये किंवा म्हशीमध्ये हा आजार आहे आणि आपण त्या गायीला ज्यावेळेस एखाद्या सांड्याकडे नेतो भरवण्यासाठी, तर हा आजार त्या गायीमधून त्या सांड्यामध्ये पोहोचतो आणि जर आपल्या त्वचेवर वगैरे कुठे थोडीफार जखम असेल किंवा जो कंजंक्टिव्हा असतो आपल्या डोळ्याचा जो भाग असतो, तर त्याच्यातून सुद्धा हा बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो। तर आता आपण बोलू की जर आपल्या एखाद्या जनावरांमध्ये जसे की बैल असू द्या किंवा गाय म्हैस असू द्या, तर यांच्यामध्ये या जनावरांमध्ये जर हा आजार झालेला असेल तर आपण तो ओळखायचा कसा, त्याची काय लक्षणे आहे, म्हणजे आपल्याला कसं समजणार की आपल्या जनावराला ब्रुसेला हा रोग झालेला आहे। तर त्याची जी लक्षणे आहे त्या लक्षणावरून आपण त्या रोगाला ओळखू शकतो। तर सगळ्यात पहिले लक्षण म्हणजे जसे की जर आपली गाय किंवा म्हैस असेल तर तिच्यामध्ये जे ॲडव्हान्स प्रेग्नन्सी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे 6 महिन्याच्या पुढची जी गाभण गाय असते किंवा लेट प्रेग्नन्सी म्हणजे 8वा महिना किंवा 8.5 महिने झाल्याच्या तेवढ्यात जर आपल्या पशुमध्ये गायीमध्ये किंवा म्हशीमध्ये गर्भपात होत असेल तर हे एक त्या रोगाचे मुख्य लक्षण असू शकते। त्याच्यानंतर जर पशुची म्हणजे गायीची किंवा म्हशीची जाळ पडत नसेल, हा नेहमीचा जर प्रॉब्लेम एखाद्या गायी किंवा म्हशीमध्ये आपल्याला दिसत असेल तर हे सुद्धा त्या एक रोगाचे लक्षण असू शकते। त्याच्यानंतर जो डिस्चार्ज येतो तर तो डिस्चार्ज जर ओपॅक कलरचा असेल म्हणजे डिस्चार्ज क्लिअर नसेल तर हे सुद्धा त्या एक रोगाचे लक्षण असू शकते। जर आपल्या जनावरांमध्ये इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम असेल म्हणजे त्याचा कन्सेप्शन रेट जर लो असेल तर हे सुद्धा त्या एक रोगाचे लक्षण असू शकते। त्यानंतर ऑर्चायटिस म्हणजे बुल, आपल्याकडे जरी बैल किंवा एखादा सांड असेल आणि त्याचा जो अंडकोश असतो त्याच्यावर भरपूर मोठी जर सूज आलेली असेल तर हे सुद्धा ते त्या जनावरांमधलं ब्रुसेलोसिस रोगाचे लक्षण असू शकते। आणि ज्या गायीला किंवा म्हशीला ब्रुसेलोसिस हा रोग झालेला असेल तर त्या गायी म्हशीची वासरे जर एकदम अशक्त जन्माला येत असेल, नेहमी त्या गायीची वासरे आपल्याला असं वाटत आहे की हिची वासरे खूप अशक्त जन्माला येतात, तर हे सुद्धा ते ब्रुसेलोसिस रोगाचं एक लक्षण असू शकते। तर याचं जर आपल्याला 100% निदान करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काही टेस्ट कराव्या लागतात, म्हणजे चाचण्या कराव्या लागतात, तेव्हा आपण त्याला कन्फर्म 100% करू शकतो की हा ब्रुसेलोसिस आजार आहे। तर त्यासाठी चाचण्या जे कराव्या लागतात तर त्याचबरोबर आपण काही 1-2 असे लक्षणं सुद्धा आहेत त्याच्यावरूनही आपण ठरवू शकतो की आपल्या जनावरांमध्ये ब्रुसेलोसिस रोग झालेला आहे। जसं की जे ॲबॉर्शन झालेलं म्हणजे गर्भपात झालेलं जे वासरू असते तर त्या वासरातून सुद्धा आपण त्याची चाचणी करून त्यामध्ये बॅक्टेरिया आहे का हे बघू शकतो। सोबतच आपल्या जर कडे गायीचा कळप असेल म्हणजे खूप जास्त गायी आहेत, समजा आपल्याकडे 15-20 गायी आहेत आणि त्या गायांमध्ये पाठोपाठ एका गायीत दुसऱ्या गायीत तिसऱ्या गायीत अशा जर 4-5 गायांमध्ये जर ॲबॉर्शन झालं म्हणजे गर्भपात झाला तर ते सुद्धा आपल्याला कळून चुकते त्यावेळेस सुद्धा की आपल्या जनावरांमध्ये हा ब्रुसेलोसिस रोग आहे।
आणि चाचण्याबद्दल बोलायचं झालं तर चाचण्या म्हणजे यामध्ये 2 चाचण्या केल्या जातात। एक पहिली जी चाचणी यासाठी केली जाते तर ती आहे मिल्क रिंग टेस्ट म्हणून एक टेस्ट आहे, आणि दुसरी जी आहे ती प्लेट किंवा ट्यूब ॲग्लुटिनेशन टेस्ट म्हणून ओळखल्या जाते। तर अशा 2 चाचण्या आपण या रोगाच्या निदानासाठी करू शकतो। आता आपण बोलूया की या रोगाच्या उपचाराबद्दल, की आपण हा रोग जर आपल्या जनावरांमध्ये झाला तर आपण काय उपचार करू शकतो। तर या रोगाबद्दल बोलायचे झाल्यास या रोगावर खात्रीशीर असा कोणताही इलाज आत्तापर्यंत तरी अस्तित्वात नाही। तरी पण आपण पेनिसिलिन, ऑक्सिटेट्रासायक्लिन यासारखे अँटीबायोटिकचा उपयोग करून बघू शकता। म्हणजे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण या अँटीबायोटिकचा उपयोग करून बघू शकता। तर या रोगावर नियंत्रण करण्यासाठी आपण काही उपाययोजना करू शकतो का, यावर आता बोलू। तर या रोगावर नियंत्रण करण्यासाठी आपण होतपर्यंत आपल्या जनावरांना म्हणजे नॅचरल सर्व्हिस न देता, म्हणजे सांड वगैरे जो असतो त्याच्याकडे न नेता शक्यतोवर AI करा, म्हणजे कृत्रिम रेतन करा। त्याच्यानंतर वर्षातून एकदा तरी कमीत कमी आपला जो कळप आहे गाई म्हशींचा तर त्यांची ब्रुसेलोसिससाठी चाचणी करा। जर आपल्या कळपामध्ये एखाद्या जनावराला ब्रुसेलोसिस रोग झालेला असेल तर त्या जनावराला बाहेर काढा। ज्यावेळेस आपल्या गोठ्यामध्ये असं आपल्याला शंका असते की हे ॲबॉर्शन ब्रुसेलोसिस मुळे झालेले आहे, तर अशा वेळेस ते जे वासरू असते, जर वासरू मेलेले असेल तर त्या वासराची, त्या गाईची किंवा म्हशीची जे जाळ असते त्याची योग्य विल्हेवाट लावा, नाहीतर ते आपल्या बाकी जनावरांमध्ये 100% पसरणार म्हणजे पसरणार। आणि जी जागा आहे त्या जागेचं योग्य प्रकारे डिसइन्फेक्शन करा, म्हणजे ती जागा जसे की फिनाईल वगैरेने स्वच्छ करून घ्या। गोठा तुमचा फिनाईल वगैरे किंवा जे इतर आपल्याला डिसइन्फेक्टंट बाजारात मिळतात तर त्याने आपला गोठा स्वच्छ करून घ्या। आपल्याला जर नवीन जनावर विकत घ्यायचे असेल तर त्यावेळेस गाभण गाय किंवा म्हैस विकत घेऊ नका। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण एखादे नवीन जनावर विकत आणले तर त्याची 30 दिवसाच्या अंतराने 2 वेळा ब्रुसेलोसिससाठी चाचणी करा अगोदर। त्या चाचणीमध्ये ते जनावर निगेटिव्ह आलं म्हणजे त्याला ब्रुसेलोसिस हा आजार नाही, हा रोग नाही हे नक्की झाल्यानंतरच त्या जनावराला आपल्या कळपामध्ये मिसळा। तर एवढी जर आपण काळजी घेतली तर आपण या रोगाचा प्रसार आपल्या गोठ्यामध्ये थांबवू शकतो। तर या रोगाच्या लसीकरणाबद्दल बोलायचे झाल्यास जर आपल्या कळपामध्ये या रोगाचा जर प्रसार जास्त असेल, म्हणजे आपल्या कळपामध्ये याचे प्रमाण जर जास्त असेल तर आपण त्यावेळेस व्हॅक्सिनेशन करून घ्यायला पाहिजे, म्हणजे लसीकरण करून घ्यायला पाहिजे, ज्याला आपण काफ फूड व्हॅक्सिनेशन म्हणतो। म्हणजे लहान वयातच आपण त्या रोगाचे लसीकरण करून घेतो। तर अशा वेळेस जे 4 ते 8 महिने या वयातली वासरे असतात, खास करून जे कालवडी असतात, तर त्यांना आपण, तर अशा वासरांना आपण जे व्हॅक्सिन द्यायला पाहिजे ते ब्रुसेला कॉटन स्ट्रेन 19 या नावाने आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे। आणि ते 5 मिली आपल्याला आपल्या जनावराला, म्हणजे छोट्या वासराला जे 4 ते 8 महिन्याचे आहे त्याला हे 5 मिली व्हॅक्सिन लावायचे आहे। व्हॅक्सिनचा जो रूट आहे तो रूट आहे सबकट। तर आपण हे व्हॅक्सिन जसे की स्क्रीनवर बघत आहात तर हे व्हॅक्सिन आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि आपण ते देऊन या रोगाचा प्रतिबंध करू शकतो। तर ही झाली संपूर्ण माहिती ब्रुसेलोसिस या रोगाबद्दल। तर आपल्याला काही शंका असल्यास आपण मला कमेंट करून विचारू शकता। धन्यवाद।